रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद झालाय। रोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारल्यानं राडा झालाय। महाडनंतर रोह्यात देखील तणावाचं वातावरण यामुळे पाहायला मिळतंय। आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय गणेश महाप्रळकर आपल्यासोबत आहे। गणेश, काय वाद झाला आणि आता परिस्थिती कशी आहे? दीपक, आपण बघितलं तर सकाळपासून रायगडमध्ये महानगर या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका पार पडतात आणि या नगरपालिकेच्या निवडणुका पार पडत असताना महाडमध्ये सकाळी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी समोरासमोर भिडले। त्यांच्यात देखील मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि या वादाची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली। आता त्यानंतर रायगडमधल्या रोहा शहरात देखील, जे रोहा शहर सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो, त्या रोहामध्ये देखील काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याच्या आरोपानंतर भाजपनं त्यानंतर त्या ठिकाणी हल्लाबोल केलाय आणि एकंदरीत आपण बघितलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या या पैसे वाटप करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना घेराव घालून त्या ठिकाणी संपूर्ण हा प्रकार आहे तो निदर्शनात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानाखाली मारल्यानंतर हा वाद आहे तो तणावपूर्ण आता झालेला पाहायला मिळतोय। एकंदरीत आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यातली ही दुसरी घटना आहे। सकाळी महाडमध्ये मारहाण केल्याचा प्रकार समोरासमोर आला आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांना आता त्या ठिकाणी भिडलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी हा वाद आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतात। दीपक, गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।